नमस्कार मित्रांनो, आपला पुन्हा एकदा ज्ञानदार मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न पहिला. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 सविता, पर्याय क्रमांक 2 चपला, पर्याय क्रमांक 3 सौदामिनी, पर्याय क्रमांक 4 विद्युत. उत्तर पर्याय क्रमांक 1 सविता. प्रश्न क्रमांक 2. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1 देशप्रेमी, पर्याय क्रमांक 2 कार्यतत्पर, पर्याय क्रमांक 3 हुतात्मा, पर्याय क्रमांक 4 क्रांतिकारक. उत्तर पर्याय क्रमांक 3 हुतात्मा. प्रश्न क्रमांक 3. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डॅश योग्य वाक्प्रचार कोणता? पर्याय क्रमांक 1 डोळे येणे, पर्याय क्रमांक 2 डोळे निवणे, पर्याय क्रमांक 3 डोळे भिडणे, पर्याय क्रमांक 4 डोळे लागणे. उत्तर पर्याय क्रमांक 2 डोळे निवणे. प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. पर्याय क्रमांक 1 अभ्यान्वी अव्यय, क्रमांक 2 केवळ प्रयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय. उत्तर पर्याय क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 5. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पर्याय क्रमांक 1 आवेदनपत्र, पर्याय क्रमांक 2 मागणीपत्र, पर्याय क्रमांक 3 तक्रार अर्ज, पर्याय क्रमांक 4 विनंती अर्ज. उत्तर पर्याय क्रमांक 3 तक्रार अर्ज. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे, पर्याय क्रमांक 2 वि. स. खांडेकर, पर्याय क्रमांक 3 वि. वा. शिरवाडकर, पर्याय क्रमांक 4 पु. ल. देशपांडे. उत्तर पर्याय क्रमांक 4 पु. ल. देशपांडे. प्रश्न क्रमांक 7. मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 मुकुंदराज, पर्याय क्रमांक 2 माई भंट, पर्याय क्रमांक 3 संत रामदास स्वामी, पर्याय क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर. उत्तर पर्याय क्रमांक 1 मुकुंदराज. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसक लिंगामध्ये बदलत नाही? पर्याय क्रमांक 1 वाघ, पर्याय क्रमांक 2 हरिण, पर्याय क्रमांक 3 हत्ती, पर्याय क्रमांक 4 ससा. उत्तर पर्याय क्रमांक 2 हरिण. प्रश्न क्रमांक 9. आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? पर्याय क्रमांक 1 राम कदम, पर्याय क्रमांक 2 अजय अतुल, पर्याय क्रमांक 3 लता मंगेशकर, पर्याय क्रमांक 4 श्रीधर फडके. उत्तर पर्याय क्रमांक 3 लता मंगेशकर. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? पर्याय क्रमांक 1 च, पर्याय क्रमांक 2 ग, पर्याय क्रमांक 3 ब, पर्याय क्रमांक 4 घ. उत्तर पर्याय क्रमांक 4 घ. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 दुहिता, पर्याय क्रमांक 2 सुता, पर्याय क्रमांक 3 कन्या, पर्याय क्रमांक 4 सरिता. उत्तर पर्याय क्रमांक 4 सरिता. प्रश्न क्रमांक 12. स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन डॅश होता? पर्याय क्रमांक 1 मानवीय, पर्याय क्रमांक 2 धार्मिक, पर्याय क्रमांक 3 व्यापारी, पर्याय क्रमांक 4
राजकीय. उत्तर पर्याय क्रमांक 3 व्यापारी. प्रश्न क्रमांक 13. व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली खालीलपैकी बाब कोणती? पर्याय क्रमांक 1 जाचक बंधने. पर्याय क्रमांक 2 पैशांची गुंतवणूक. पर्याय क्रमांक 3 वेळेचा विचार. पर्याय क्रमांक 4 काळ, काम, वेग यांचे प्रमाण. उत्तर पर्याय क्रमांक 1 जाचक बंधने. प्रश्न क्रमांक 14. भांडवलशाही समाज रचनेचा पाया घातला गेला या मागचे मुख्य कारण म्हणजे? पर्याय क्रमांक 1 पैशाचे महत्त्व वाढले. पर्याय क्रमांक 2 उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. पर्याय क्रमांक 3 स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्राचा अभ्यास. पर्याय क्रमांक 4 ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. उत्तर पर्याय क्रमांक 3 स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 15. आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 निरास्था. पर्याय क्रमांक 2 शिस्ता. पर्याय क्रमांक 3 निराशा. पर्याय क्रमांक 4 अनास्था. उत्तर पर्याय क्रमांक 4 अनास्था. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी ज्ञानार्थी वाक्य कोणते? पर्याय क्रमांक 1 यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. पर्याय क्रमांक 2 यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी. पर्याय क्रमांक 3 छे छे करणारच नाही मी. पर्याय क्रमांक 4 गरजेल तो पडेलच काय. उत्तर पर्याय क्रमांक 1 यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. क्रमांक 17. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 खते. पर्याय क्रमांक 2 शेते. क्रमांक 3 पोते. क्रमांक 4 दाते. उत्तर पर्याय क्रमांक 3 पोते. प्रश्न क्रमांक 18. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. पर्याय क्रमांक 1 सकर्मक. पर्याय क्रमांक 2 सहाय्यक. पर्याय क्रमांक 3 प्रयोजक. पर्याय क्रमांक 4 शक्य. उत्तर पर्याय क्रमांक 4 शक्य. क्रमांक 19. चौकटीतील अक्षरांपासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचा विरुद्धलिंगी शब्द मिळेल? पर्याय क्रमांक 1 तिसऱ्या व 8व्या. पर्याय क्रमांक 2 11व्या व 3ऱ्या. पर्याय क्रमांक 3 6व्या व 9व्या. पर्याय क्रमांक 4 दुसऱ्या व 7व्या. उत्तर पर्याय क्रमांक 1 तिसऱ्या व 8व्या. प्रश्न क्रमांक 20. जो जे वाचेल तो ते लाहो प्राणीजात अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 सार्वनामिक विशेषण. पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम. पर्याय क्रमांक 4 गुणविशेषण. उत्तर पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम. प्रश्न क्रमांक 21. वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. पर्याय क्रमांक 1 शिवारे. पर्याय क्रमांक 2 ओलीचिंब. पर्याय क्रमांक 3 तुडुंब. पर्याय क्रमांक 4 मुसळधार. उत्तर पर्याय क्रमांक 2 ओलीचिंब. प्रश्न क्रमांक 22. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईल. पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 2 रीती भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3 साधा भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 4 पूर्ण भविष्यकाळ. उत्तर पर्याय क्रमांक 2 रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 23. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते?
आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. पर्याय क्रमांक 1 स्वल्पविराम. पर्याय क्रमांक 2 अवतरण चिन्ह. पर्याय क्रमांक 3 उद्गारवाचक चिन्ह. पर्याय क्रमांक 4 अर्धविराम. उत्तर पर्याय क्रमांक 3 उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? पर्याय क्रमांक 1 आलोक. पर्याय क्रमांक 2 आमरण. पर्याय क्रमांक 3 आजन्म. पर्याय क्रमांक 4 अकर्ण. उत्तर पर्याय क्रमांक 1 आलोक. प्रश्न क्रमांक 24. नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 तोय. पर्याय क्रमांक 2 जल. पर्याय क्रमांक 3 जीवन. पर्याय क्रमांक 4 दूध. उत्तर पर्याय क्रमांक 4 दूध.